कैसा हे पाहूया. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रथम नमन गजानना, दुसरे माता पिता, तिसरे सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या चरणाशी, चौथे आपणा सर्व भक्तांशी. कथेचा अनुसंधान तो जकाती गेलेला आहे. त्या व्यापाऱ्यांना विचारू लागलेला आहे, भरतरी नावाचा तुमच्यामध्ये कोण आहे? ते म्हणले पहिल्यापासूनचा काय आमचा व्यापारी नाही, पण मधीच उगाच असा आमच्यात मिसळलेला एक भरतरी आहे. तो म्हणू लागलेला आहे, बाबा कसा आहे काय आहे तो आम्हाला दाखवा. मग तव त्या चारुणी दावित्या झाल्या विमुठखानी, म्हणती हाची आमुच्या अंगणी विराजित आहे. हे महाराज हाच आहे बघा म्हणले. भरतरीला आणलं हाताला धरून आणि दाखवलं, आमच्या समुदायामध्ये मिसळलेला हाच भरतरी आहे. मग जकाती पाहुणी भरतरीसी, म्हणे हा प्रत्यक्ष माईचा शशी, कोणीतरी अवतारासी महिला गी विराजला. जकात्यानं बघितल्याबरोबर विचार करू लागलेला आहे, इतका सुंदर स्वरूप हे म्हणले पृथ्वी तलावरचं नाही, हा देवामधला अवतारी पुरुष आहे. त्याच वेळेला तोच एक देव इथं अवतारला आलेला आहे. तरी आता असं कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष, व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना. तरी हा आपल्याच नगरीमध्ये असला पाहिजे. इतका स्वरूपवान सोन्यासारखं तेज आहे याच्या अंगावरती, आणि हा व्यापाऱ्यामध्ये ना असा भटकत फिरायला व्यापार करायला हा काही योग्य दिसत नाही. हा आपल्या नगरीमध्येच असला पाहिजे असा विचार तो जकाती करू लागला. तर्क अनोनी मनी बोलाविला पावाने नैनी, मग व्यावसायिकाचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. त्या जकात्यानं काय केलं बघितलं, आणि मग त्या व्यापाऱ्याचा जो मुख्य मालक होता, पुढारी होता त्यांचा, त्याला एकांतामध्ये नेलं आणि एकांतामध्ये निहून जकाती त्याला काय बोलतो ऐका. एकांत नेता म्हणे व्यवसायात तुमचे द्रव्य देऊ तुम्हात, माफी चिठ्ठी करून ती त्वरित तुम्हाला की बोलवू. तो जो मुख्य होता मुकदम त्यांचा, त्या मुकदमाला सांगितलं, हो का किती कर आलाय, नाका किती फाडलाय, एवढा एवढा ही सगळा नाका तुम्हाला महागारी देऊ आणि तुमची माफी चिठ्ठी करू. यांना बाबा कुठलीच जकात नाही, कुठला कर नाही, यांच्याकडून सगळा कर येणे झालेला आहे असं म्हणून तुम्हाला पावती देऊ. तरी तुम्ही पुन्हा परतून मला ना सबळ भरून, तोवर तुमच्या भरतरीने ग्रामवस्तीशी येथे असावे. तुम्ही आता जावा, व्यापार करा, तुमचं काय असेल ते व्यापाराचं काम पूर्ण करून महागारी येताना तवर ह्या भरतरीला मात्र आमच्या जवळ ठेवा. तव व्यवसायी बोले भरतरी ते तुम्हा निराश्रित ठेवणे नाही जात, बाकी साकी येणे आमाते गावा माझी उरली असे. मग आता ती मुकदम आहे, धनानं सगळंच होतंय, पैशानं न होणार काम बी होतंय, आणि पैशानं स्वर्गाला बी जातंय आणि पैशानं नरकाला बी जातंय, असं धन आहे. मग हुशार माणसं जी असतात ती काय करतात, बा काम होत नाही, म्हणजे लाच देऊ थोडी लाच, धन दिलं की काम होतंय. मग तशा न्यायानं हा जो मुकदम आहे तो मुकदम म्हणू लागलेला आहे, भरतरी तू आता इथं राहा, पण उगाच तुला इथं ठेवलेलं नाही बरं का. इथं जी आपला काही व्यापार झालाय आणि जी उधारी दिलेली आहे ती उधारी लोकांकडे आहे. मग आता आपण जर परदेशाला व्यापाराला निघून गेलो तर ती उधारी कोण जमा करायचं?
ती मागायला जावं लागलं. मागितल्याशिवाय कोण देते का उधारी? नाही देत. म्हणून साठी तुला इथं ठेवायचं आहे. सकळ हिशोब प्रकरण माहित आहे जगत कारण हा. तरी त्याच्या पाशी शर घेऊन तया संमती वर्तावे. आता ठेवायचंय कुठं? जकात्यापाशी. मग आपलं जे काही धान्य दिलंय बाबा, काय दीडीनं दुनीनं म्हणा ग सवयीनं काय जे काही ठरलेलं असेल ती कुणाला माहिती आहे? आता इथल्या लोकांच्या ओळखी कुणाला आहे त्या? इथल्या गावातल्या माणसाला. तसं या नगरीमध्ये जे धान्य दिलेलं आहे तिथला जी जकात आहे त्याला सगळं माहिती आहे. नावा गावासहित कुणाला किती दिलंय, त्याच्या व्याजासहित पुन्हा किती येणार आहे. मग तो फक्त काय करायचं, शेअर घ्यायचा आपला आणि आपला शेअर घेऊन त्या जकात्याबरोबर राहायचं. मग ती जकात्या सांगेल त्यावेळेला वसूल होईल. मग अवश्य म्हणे भरतरी नाथ राहीन म्हणे सर्व संमत देणे घेणे सकळ अर्थ उकळून येईन माघारा. मग भरतरी सांगितलं काय हरकत नाही बाबा म्हणले. काय तुमच्या संग तरी यायचं आणि इथं तरी राहायचं, कुठंतरी व्यापारच आहे काय. मग इथं जे काही देणं घेणं सगळं आहे ती सगळं मी वसूल करीन. तुम्ही मात्र व्यापाराला जावा, तुम्ही माघारी इस्तोर सगळं जमा करून ठेवतो. ऐसे म्हणून त्वरा करिता व्यवसाय निघून भरतरीत येवन शीघ्र जकात ग्रहाते तया हाती बोळविले. असं म्हणून मग काय केलं, जकात्याच्या जवळ आले आणि जकात्याला सांगितलं एवढा आमचा माणूस आता सांभाळा. म्हणून भरतरीला जकात्याच्या हवाली केलं. वो पिले परी कैसे बोलून की तुमच्या गृहामचा गडी जाना ग्रामवळी ते वसूल करून जकात तुमची सावरील. तुमच्याकडे ठेवला म्हणजे असा ठेवलेला नाही सांभाळायला. ही आमचा गडी म्हणून तुमच्याकडे ठेवलेला आहे आणि मग ही सगळं काही असेल तुमचं काम करेल. आम्ही येऊ पुन्हा परतून तो वर करा याचे संगोपन आपले द्रव्य घ्या फेडून उरले हाती यावो पा. आम्ही व्यापाराला चाललोय, व्यापाराहून माघारी येईपर्यंत आमच्याकडची जकात आहे का आता ही नाका ती तुम्ही याच्याकडून फेडून घ्या, याच्याकडून तेवढं काम करून घ्या. ऐसे बोलणे तया देखती व पिते झाले जकात्या हाती उत्तम भाषण पुसण तया प्रती शिबिराते पातले. आता व्यापाऱ्यांना वाटलं आता ही कुठं आपल्यात मिसळल्या होता मधीच, याला समजावून कशी तरी नादी लावलंय म्हणजे आणलंय. बरं झालं आपली जकात चुकली, धन वाचलं म्हणून गोड बोलून त्या जकात्याच्या हवाली केलं. सगळे व्यापारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी शिबिरात पोहोचले. माल टाल उरला विकून निघते झाले मग तिथून येरीकडे विक्रमा करणे पाचारले जकात्याने. आणि मग काय केलं, उरला सुरला माल काही विकला, बाकीचा ती बैलावरती लादला गेलेला व्यापारी निघून गेले. इकडं जकात्यानं विक्रमाला बोलावलं. नेवणी तया एकांतासी मने केले सांगितले व्रतासी मग हिशोब दाखवणी बेरजेसी